आज आपण हॉटेलसारखा स्टार्टर घरी कसं बनवायचं ते पाहूया. तर पालक आणि काजू आपल्याला 5 मिनटापर्यंत शिजवून घ्यायचे आहेत. मिक्सरच्या भांड्यात अद्रक, मिरची, काजू टाकायचे आहेत. त्याच्यानंतर हा पालक आहे मी परत थंड पाण्यामध्ये ठेवलेला, तो पण याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे पिळून. थंड पाण्यामध्ये ठेवल्यामुळे त्याचा कलर जसा तसा राहतो. कोथिंबीर टाकायची, 4-5 पाकळ्या लसणाची टाकायचं आणि मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं. आता पनीर पण थोडेसे परतून घ्यायचे आहेत, थोडंसं तेल टाकून. खूप जास्त परतायचे नाही, 1-2 मिनटंभर. आता तेल गरम करून याच्यामध्ये 1 तेजपत्ता, एक एकदम बारीक कापलेला कांदा, एक एकदम बारीक कापलेला टॅमॅटो एकदम बारीक कापून घ्यायचा, दिसला नाही पाहिजे भाजीमध्ये, आणि परतून घ्यायचा आहे चांगला. त्याच्यानंतर आपण पालकची प्युरी आहे ती याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. पाणी अगदी थोडंसं वापरायचं आहे, खूप जास्त पाणी नाही वापरायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला जिरा पावडर, चवीनुसार मीठ आणि थोडीशी मिरची पावडर टाकायची आहे आणि अर्धा चमचा साखर टाकायची. आणि हे चांगलं आपल्याला आता परतून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम लोच ठेवायची. तेजपत्ता नंतर काढून टाकायचं आहे, त्याचं काम झालं. आता पालक चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर याच्यात पनीर टाकून घ्यायचे, चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मस्त आपला स्टार्टर तयार झालेला आहे पालक पनीरचा. खूप छान लागतो हा खायला. वरून क्रीम टाकायची. बनवून बघा.